आज सकाळची सुरुवात झालेली आहे माझ्या मम्मी सोबत डान्स करण्यापासून। तर हॅलो यू ऑल, मी आकांक्षा, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी व्लॉग मध्ये। तर माझी मम्मी आज उठल्यापासून मला म्हणत होती चल आपण डान्स करूया, तर मम्मी सोबत डान्स करत होते आणि माझी मम्मी यार डान्स करता करता माझ्या कमरेत लात घातली आणि तेवढ्यातच आमचा गोल्या आला होता आणि मला बघून नुसतंच लाजत होता, त्याला काय झालं होतं। मग मी मस्तपैकी फ्रेश वगैरे झाले। या उन्हामुळे माझं तोंडाचा पार अवतार बिघडून गेलाय। उन्हाचा आनंद घेत घेत मी मस्त पोहे वगैरे खाल्ले। उन्हाचा पण आनंद कधीतरी घ्यायला पाहिजे यार। तर आम्ही निघालो कर्नाटकला जाण्यासाठी आणि मला यार हे काय दिसलं, हे जर मला लहानपणी दिसलं असतं तर मला लय म्हणजे लय खुशी झाली असती। मी हे फर्स्ट टाइमच बघितलं असं जाताना, कधी पण असं थांबलेलंच बघायचं, पण हे गाडीवर जाताना पहिल्यांदाच बघितलं मी। त्याच्यानंतर आम्ही फायनली पोचलो गावाकडं। तर डायरेक्टली आम्ही शेतामध्ये गेलो होतो, कारण माझी आजी तिथेच होती शेतामध्ये। तर हे आमचं शेत आहे आणि मग तिथून नंतरनी मला जायचं होतं गावाकडच्या घरी। तर मामासोबत आणि मामाच्या लेकरांसोबत मी गेले घरी। तर आम्ही एका गाडीवरती 4 जण जात होतो आणि रस्ता पण एवढंच होता आणि घरी गेल्या गेल्या बघते तर काय नारळाच्या झाडाला इतके नारळ लागले। आणि ही माझी मामाची पोरगी आहे एवढी एवढीशी, घरातले सगळे पटापटा कामं केली आणि मी तिचं तोंड बघत बसली यार। फायनली आम्हाला संध्याकाळच्या टायमाला रिटर्न निघायचं होतं, तर आम्ही सगळ्यांना केलं टाटा बाय बाय। आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते, सुकडं होण्याचा फायदा म्हणजे तुम्ही मध्ये बसू शकता। मला कधी पण मध्येच बसवतात आणि रिक्षामध्ये जाताना मला मांडीवरच बसवतात यार। आणि हे तुम्ही नदी बघू शकता यार, ही नदी कधी पण भरलेली असती। उन्हाचं टेम्परेचर एवढं आहे की ती पार नदी आटून गेलेली आहे। त्याच्यानंतर बस आली, आम्ही बसनी घरी आलो। फायनली आम्ही तिथपर्यंत पोहोचलो यार। आणि माझी मम्मी मला म्हणती की हॅलो गाईज, आम्ही खूप थकलेला आहे, म्हणजे माझं बघून बघून व्हिडिओ बनवायचं माझी मम्मी शिकत आहे यार। मला खूप छान वाटलं। तर असा गेला आजचा दिवस, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये।